नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. तर आजचा माझा गेटअप असा केलेला आहे मी छानपैकी, आणि आम्ही आता जोधपूरला आलो आहे. तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की म्हणजे येण्याची जी जर्नी होती ती मी तुमच्यासोबत शेअर केली, आणि व्हिडिओ खूप मोठा होईल तर म्हणून म्हटलं की थोडं तुमच्यासोबत शेअर करू. आणि आता छान जेवलो आहे. पहिले आल्यानंतर ब्रेकफास्ट झाला, आता जेवलो आणि जेवल्यानंतर आता मस्त असं फ्रेश झालो आहे. तर आता पहिला जो टप्पा आहे जोधपूरचा, तर आम्ही आता चाललो आहे बिश्नोई म्हणून विलेज आहे. तर ते विलेजचे म्हणजे त्यांचे जे कल्चरल ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये काय काय, किंवा त्यांचं स्पेशालिटी काय, त्यांचं खाद्य संस्कृती काय वगैरे, तर ते तिथे आम्हाला म्हणजे दाखवणार आहेत. तर आता आमचे जे गाईड आहेत वीणा वर्ल्डचे, त्यांनी आल्यानंतर खूप छान वेलकम केलं. सगळी इटनरी आम्हाला सांगितली की काय काय असेल, आपलं शेड्यूल काय असेल आजच्या दिवसाचा वगैरे, आणि छान आल्यानंतर रेस्ट पण केला. असं नाही आहे की खूप घाई केली प्रत्येक गोष्टीमध्ये, असं नाही आहे. छान रेस्ट केला आणि आता आम्ही हॉटेलमधून निघणार आहोत. म्हणजे आता किती तीन वाजले असतील ना, 3 वाजले. आता आम्ही सकाळी आलो 10 वाजता इथे पोहोचलो. फ्लाईट थोडीशी डिले झाली होती म्हणून आम्हाला थोडासा उशीर झाला, पण आता 3 वाजता आम्ही निघणार आहे. आणि कदाचित आता आम्हाला 9:30-10 वाजतील येईपर्यंत. आणि खूप थंड, म्हणजे आता दुपारी 3 वाजतासुद्धा थंड वातावरण आहे. असं वाटत नाही आहे की म्हणजे दुपार आहे, असं वाटत नाही. आपल्याकडे जशी दुपार असते तशी दुपार वाटत नाही आहे. आणि संध्याकाळी कदाचित खूप जास्त थंडी असेल, पण बघू जसं असेल क्लायमेट तसं. तर म्हणून आता तुम्हाला ही प्रस्तावना दिली मी आजच्या व्हिडिओची की आज तुम्हाला मी याच्यामध्ये काय काय दाखवणार आहे. बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी आणि ताई आहेत की त्यांना बघायचं आहे की राजस्थान कसं आहे. तर मी माझ्या नजरेने तुम्हाला राजस्थान दाखवणार आहे की काय काय राजस्थानमध्ये बघायला मिळणार आहे. तर चला आता जास्त बडबड नाही करत, आणि माझा आजचा लुक कसा वाटला ते पण तुम्ही मला सांगा. थोडंसं म्हणजे कसं आपण जिथे आलो तिथलं थोडंसं असं ट्रेडिशनल छान वाटतं, मला तरी खूप आवडतं. आणि ते आर्ट अँड क्राफ्ट रिलेटेड गोष्टी खूप छान असतील. तर ती माझी पर्सनल एक बदल ना हॉबी आहे किंवा आवड आहे. तर त्याच्यामुळे मला आणखीन जास्त उत्सुकता आहे त्या गोष्टी बघण्याची. तर चला आता आम्ही निघणार आहे थोड्याच वेळात. अजून बरेचसे लोक यायचे बाकी आहेत. मग ते सगळे रेडी होऊन आले की मग आम्ही निघणार आहे. मग पुढच्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. चला. तर इथे जिथे पहिल्या दिवशी आम्ही स्टे करतोय आता, तर त्या हॉटेलचं नाव आहे मधुरम रॉयल. तर वीणा वर्ल्डचं मला म्हणजे ऑर्गनायझेशन खरंच खूप आवडलं. सगळ्याच बाबतीत, हॉटेल्सच्या बाबतीत, प्लॅनिंगच्या बाबतीत खूप व्यवस्थित परफेक्ट होतं. आणि आता आम्ही इथून निघालोय पुढच्या आमच्या जर्नीसाठी. तर आम्ही चेक इन केलं, सामान वगैरे सगळं रूममध्ये ठेवलंय. आणि त्यानंतर आता मस्त फ्रेश वगैरे होऊन आता जसं मी तुम्हाला सांगितलं की हे बिश्नोई म्हणून विलेज आहे, तिथे चाललोय. कुठल्याही, मला असं वाटतं की कुठलंही ज्या देशाची म्हणा किंवा कुठल्याही जागेची संस्कृती जर आपल्याला खरंच बघायची असेल तर त्याचं जे रूट आहे ना, तिथे आपण पहिली गोष्ट बघायला पाहिजे. फक्त मोठ्या गोष्टी बघून आपल्याला त्यांची मूळ संस्कृती कधीच समजणार नाही. तर हा रस्ता बघा जाताना तुम्हाला समजत असेल की तिथे पाण्याची कमी असल्यामुळे शेती हा मुख्य व्यवसाय नाहीये, तर त्याच्यामुळे जे आर्ट अँड क्राफ्ट किंवा हँडीक्राफ्ट वरतीच खूप भर दिला जातो. तर आता आम्ही इथून बसमधून खाली उतरलो आणि आता पुढचा जो रस्ता आहे तो आम्हाला असा जीपमधून करायचा आहे. तर हे वीणा वर्ल्डचे गाईड आहेत. तुमचं नाव काय? अभिषेक. आणि आणखीन एक आहेत, तर ते दुसऱ्या जीपमध्ये. तर इथून रस्ता ॲक्च्युली थोडासा असा ओबडधोबड आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला जीपने प्रवास करायचा आहे. आणि पुढे जे जाणार आहे तर ते बिश्नोई म्हणून एक गाव आहे, तर ते आपल्याला तिथे घेऊन जाणार आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते रस्ता कसा आहे इथला. तर जाता जाता ही बघा, ही आहे नील गाय. तर ही पण दिसणं खूप म्हणजे रेअर असतं, दुर्मिळ असतं. तर तिचा जो चेहरा असतो ना, तर तो हॉर्स म्हणजे घोड्यासारखा असतो. आणि शरीर सुद्धा, ती पाळीव नाहीये, ती म्हणजे जंगलामध्येच दिसते. तर आम्हाला नीलगाय आज भरपूर दिसल्या सगळीकडे. आणि त्यानंतर जे आमचे ड्रायव्हर होते त्यांची पुढे पण मी तुम्हाला ओळख करून देईन. तर हा रस्ता बघा, हा पूर्ण म्हणजे गावात आहे, आतमध्ये विलेज मध्ये. फैमिली इज कॉल्ड बिश्नोई. छोटा सा ब्रीफ दे रहा हूँ इसके लिए. बिश्नोई एक जो वर्ड है ना, इट्स फाउंडेड इन 1451. It's founded in 1451 by the man. His name is Guru Jamboji, who is a founder of the Bishnois. It's not a caste. It's not a religion. It is a sect. Because which things is founded by someone, it's a sect.
तो जब 29 प्रिंसिपल्स उन्होंने लिखे थे, गुरु जाम्बोजी, he laid down 29 principles and then he gave to the people to follow those 29 principles and told them, if you follow these 29 principles, that means you stay happy in your life, because principles which protect the nature and they are good for the nature. If we are playing with the nature, nature will play with us. Example is COVID. तो उस समय उन्होंने जब 29 प्रिंसिपल्स लिखे, फॉर एग्जांपल दे डोंट कट द ग्रीन ट्रीज, और ग्रीन ट्रीज के अंदर एक पर्टिकुलर ट्रीज है, इट्स कॉल्ड खेजरी। वो पीछे देखिए आप, बड़ा वाला जो ट्री दिख रहा है ना, पेड़ दिख रहा है, इसको बोलते हैं खेजरी। वी गेट लॉन्ग बीन्स फ्रॉम दिस ट्री एंड वी मेक वेजिटेबल ऑफ दैट, इट्स कॉल्ड सांगरी। शायद आपने सुना होगा। क्या सांगरी सुना है? खाया है? नहीं खाया है? इनकी गलती, आपने क्यों नहीं खिलाया? खिलाएंगे आप जैसलमेर जाएंगे ना, बिकॉज पर्टिकुलर इन द डेजर्ट यू विल गेट चांस टू ईट देयर। इनकी गलती नहीं, आज भी तो आए हैं आज। तो आपको खिलाएंगे केर सांगरी, बिकॉज दैट इज अ टिपिकल डिश ऑफ राजस्थान। हमारे यहाँ पे समर के अंदर हम लोग वही खाते हैं। सांगरी ओनली वी गेट इन समर। डजेंट मैटर वी हैव मानसून और नॉट, डजेंट मैटर हाउ कोल्ड वेदर वी हैव हॉट, बट वी नीड good hot weather. When temperature goes above 45 degrees, then sangris come. If you have temperature in between 30 to 35 degrees, sangri will not. Principles on lekhe, then they asked to the guru how other people will recognize we are especially founder of the 29 principles. Because why I told you. Then he divided 29 principles in two parts, 20 and 9. 20 means 20. 9 means No. becomes together. Vishnu. Word came out Vishnu. गर्भ कसं बनवलंय? हे त्यांचं घर आहे. 1 meter width, 10 meter long with the multicolors. You will see how he's going to try on a head. Less than 1 minute. He will take more, so you can take videos, photos easily. हम शादी के वक्त ऐसा करते हैं। अच्छा, शादी के टाइम हमारे यहाँ भी शादी के वक्त पहनते हैं, और जो घर का मुखिया होता है ना, that person always has turn on the head. This is our custom in Rajasthan. देखिए, मम्मी नीचे बैठा अरे वाह, नीचे बैठने का ये फायदा है। इनको पता था। ते ह्यांनी सुद्धा फेटा ट्राय केला आणि ते मला कसे दिसतात माहितीये, जो पीके पिक्चर मध्ये आमिर खान जसा दिसत होता ना फेटा घातल्यानंतर, मला थोडेफार ते तसे वाटत होते. पण मस्त एक्सपिरियन्स होता, छान होता, चांगलं वाटलं. म्हणजे त्यांनी जे सगळं सांगितलं तर मस्त वाटलं. त्यानंतर तिथून पुढे आम्ही आता जातोय ते म्हणजे की ब्लॅक बग म्हणजे काळवीट ज्याला म्हणतात मराठीमध्ये. तुम्हाला माहिती असेल की सलमान खान वरती सुद्धा केस झाली होती त्याच्याबद्दल. तर ते त्यालाच बघण्यासाठी, म्हणजे तो खूप लकी असतो दिसणं. तर तुम्ही पुढे बघाच की आम्हाला दिसला की नाही दिसला. सब गाड़ी आ रही है, कितना बढ़िया दिख रहा है। सब पोज दे रहे हैं पिक्चर के लिए. इथे तुम्हाला दिसत आहेत की जे हरिण असतात ना, जे ब्लॅक बग बोलतात इथे त्यांना, तर हे दिसणं हे खूप लकी असतं. आणि स्पेशली त्याच्यासाठी इथे आम्ही एवढा पूर्ण भरपूर प्रवास करून आलो आणि एक नाही आम्हाला 4-5 दिसलेत आम्हाला. तर 6 तुम्हाला माहिती, मी जस्ट असं स्वामींना प्रार्थना केली की स्वामी आम्हाला दिसू दे, एक तरी दिसू दे. आणि 6 आले तिथे. ॲक्च्युली इथले जे बिश्नोई जो समाज आहे, म्हणजे जिथे आम्ही आता थांबलेलो होते, ते हे देव मानतात. ह्याला ब्लॅक बग बोलतात. हरिणीचा प्रकार आहे, हरणाचा हा एक प्रकार आहे आणि त्याला ते देव मानतात. तर खूप भारी वाटलं मला. स्वामी खूप खूप थँक्यू. आणि मस्त आहे, तुम्हाला पण दिसलं असेल. हा, नॉर्मली ते पळून जातात लगेच, थोडासा पण आहट झाली ना तरी ते लगेच पळून जातात.
पण आता ते पळतही नाही आहेत, इतके छान फिरतायत, मस्त उभे आहेत. तर मी दाखवते तुम्हाला परत जवळून. थांब थांब थांब, हलू नकोस. बघा किती मस्त आहेत. वाव. आणि आता सूर्य पण मावळतो. हा ना, सूर्य मावळतोय. खूप जण होते, 5-6 जण होते, पण त्यातले आता 2-3 दिसत आहेत. ब्लैकबक जो है ना यहाँ का, इट्स फॉर द बिश्नोईज कम्युनिटी, इट्स गॉड फॉर देम. अच्छा, तो उनके लिए भगवान है. हाँ, बिश्नोई उनके लिए कम्युनिटी भगवान है. दैट्स द मेन रीजन दे आर प्रोटेक्टिंग देम वेरी वेल. अच्छा. सबसे ज्यादा जो मेजर कम्युनिटी ब्लैकबक की है राजस्थान के अंदर, वो इसी एरिया के अंदर है. नोवेयर यू विल फाइंड दैट. ओके. But now, in around 200 kilometers, hardly 15-20 blackbucks are left. अच्छा, We are very lucky today because we got more than 5-6 blackbucks. ऍक्च्युली 200 किलोमीटर के अंदर सिर्फ 15 से 10 20 हाँ. 15-20 ही बचे अभी. बरोबर हा, पण आपण लकी होतो की आपल्याला 6 भेटले बघायला बघायला. मिळाले. बरोबर. म्हणजे त्यांनी किती आपल्याला आत्मा घेऊन Many आले. people don't get able to see like that many. हाँ. Sometimes we see 1 or 2, but we are very lucky we got a spot, like 5-6 blackbucks at. और थैंक यू, आप हमें इतना अंदर तक लेके आए और इतना. आपका नाम बता दीजिए. छोटा राम प्रजापत. अच्छा, राम प्रजापति. बट घर में मैं बड़ा राम हूँ. आजोबांना पण घेऊया. ब्लॅक हाऊस. तर आता इथे आपण बघणार आहोत हँड ब्लॉक प्रिंटिंग, म्हणजे हाताने जिथे कपड्यावर प्रिंट केली जाते. नमस्ते जी. नमस्ते. ये है जी ब्लॉक प्रिंटिंग का काम. और हमारी कास्ट है छिपा. छिपा का मतलब होता है छपाई वाला. तो ये हमारा पुश्तैनी काम है प्रिंटिंग का. और सारा नेचुरल कलर है, वेजिटेबल डाई, केमिकल्स डाई एक भी नहीं है. ये होता है लकड़ी का ब्लॉक. और इसके 4 प्रोसेस होते हैं. तो पहले प्रोसेस में ये कलर है हल्दी, बाजरे का आटा और नमक, तीनों को पानी के अंदर मिक्स करके इसके ऊपर प्रिंट करेंगे. हल्दी एक येलो कलर हो गया, बाजरे का आटा इसलिए मिला ताकि कलर गाढ़ा बन जाए, और नमक इसलिए मिला ताकि कलर फास्ट हो जाए, निकले नहीं. तो अब ये जैसे पूरा हो जाएगा, फिर दूसरे दिन लाल मिट्टी और नमक दोनों को पानी के अंदर बॉईल करेंगे. बॉईल करने के बाद ये वाला वॉश करेंगे, तो ये येलो कलर लाल कलर में चेंज हो जाएगा, वो लाल मिट्टी के कारण. तो फिर इसके ऊपर हम लोग ये मड और गम दोनों को मिक्स करके वापस इसके ऊपर प्रिंट करते हैं लाल कलर पर. तो अब ये जो मड है ये लाल कलर को कवर करेगा. कैसे कब इसको इंडिगो कलर में डिप करेंगे, इंडिगो यानी ब्लू कलर, और बाहर निकाल के इसको वापस वॉश कर देते हैं. अच्छा. तो जहाँ मड होता है वहाँ ये लाल कलर कवर हो गया, और बाकी जगह ये सारा पूरा ब्लू हो गया. तो सिर्फ ये लाल रहने के लिए ये सारे प्रोसेस करते हैं. और ये जो प्रिंटिंग प्रोसेस है इसको कहते हैं दाबू प्रिंट. दाबू का मतलब होता है मिट्टी से करना. तो हम लोग ये हम प्रोसेस अलग अलग डिजाइन बनाते हैं. तो पहले जमाने में हम लोग यहाँ पे अलग अलग कम्युनिटी होती थी, तो हर कम्युनिटी का अलग अलग पैटर्न होता था, वो प्रिंट करके उन लोगों को देते थे. तो ये हो गया हमारे यहाँ पे पटेल कम्युनिटी को होती थी, वो इसका घाघरा बनाती थी. तर ते दादांनी बरीच माहिती दिली की कसं हे काम मुळात केलं जातं, आणि आता हे खूप लुप्त होत चाललंय काम. आणि काय असतं ना की जिथे पिकव म्हणजे जिथे बनतं तिथे त्याला तेवढी व्हॅल्यू दिली जात नाही, आणि ह्याच गोष्टी बाहेर एक्झिबिशन्सला मोठ्या मोठ्या त्याच्यावरती त्यांचा टॅग मारला जातो, आणि हीच गोष्ट ट्रिपल किंवा चौबल प्राइस मध्ये विकली जाते. तर बघा तुम्ही किती सुंदर सुंदर बेडशीट्स होते. हे मोठ्या किंग साईज जो बेड असतो ना त्याच्यासाठी या बेडशीट्स होत्या, आणि यांची प्राइस जवळपास 1000 रुपये किंवा 1300 अशी होती. पण त्यांचं कामही तसंच आहे. जे पण आहे ते संपूर्ण नॅचरल कलर्स याच्यामध्ये वापरले गेलेले आहेत. सिंगल बेडशीट सुद्धा होत्या याच्यामध्ये, आणि बघा किती सुंदर आहे. ही सगळी हाताची कारिगिरी आहे, त्याच्यामुळे ह्याची प्राइस एवढी आहे. पण तरी त्या मानाने प्राइस खूप कमी आहे. जेव्हा ह्याच गोष्टी कॉटनच्या गोष्टी, हँडमेड गोष्टी एक्झिबिशन मध्ये जातात तेव्हा खूप जास्त किमतीत विकल्या जातात. बताइए. ऑयल है क्या वो? नहीं, ये तो पानी है. अच्छा यहाँ से तेल बना है. अच्छा. अच्छा. ओ. और यहाँ पर बत्ती डाल दो, हाँ. फिर इसको जला दो. अच्छा. 5-6 घंटा तक जलता रहेगा. लेकिन ये नीचे से होल है तो भी नीचे नहीं आ रहा है उसमें से. ये तो मैजिक है. हमारा तेल आ गया तो नीचे नीचे नहीं आएगा. नहीं. पानी और टाकून ये दाखवलं स्ट्रॉन्ग ना. भी है. अरे बाप रे, भारी है तो.
मिट्टी का ही है ना? मिट्टी का ही। ये पका हुआ है अच्छा। और वो कच्चा है। अच्छा, स्ट्रॉन्ग है ऐसे। हाँ टूटेगा नहीं। बहुत अच्छा अच्छा बना है आपने इसमें। ये पूरे ऑयल लैंप है, ये वाले अलग अलग। अच्छा, ये सब ऐसे ही है क्या? हाँ ये सब ऐसे ही। ये हैंगिंग करने के लिए और ये रखने के लिए। तर ह्या गोष्टी काही खूप मोठ्या मोठ्या नाही आहेत, पण तुम्हाला माहिती आहे छोट्या गोष्टी करण्यामध्ये जो आनंद मिळतो ना, तो कधी कधी खूप मोठ्या मोठ्या किंवा रॉयल गोष्टी करण्यामध्ये सुद्धा नसतो. आणि ही माझी खरंच खूप इच्छा होती. ह्याचा एक शॉर्ट्स पण मी टाकलाय की ट्राय केलं मी. जेव्हा त्यांनी म्हटलं ना सुरुवातीला की आम्ही पॉटरीसाठी तुम्हाला घेऊन जाणार आहे, तेव्हाच मला खूप एक्साइटमेंट वाटली की मला पण करायचंय, भले मला येऊ किंवा न येऊ, पण खूप मेहनत आहे या सगळ्या गोष्टींसाठी. आपल्याला माहिती आहे की जोधपूर, जयपूर, राजस्थान इथे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे हँडीक्राफ्ट्स, परत असे जे पॉट्स वगैरे सगळ्या ह्या गोष्टी म्हणजे खूप प्रमाणात बनवले जातात आणि वेगवेगळ्या प्रकारे. ते ही पण एक हाताची कलाच आहे बघा. आपल्या हाताने त्या भांड्याला म्हणजे मातीला वळण देणं आणि भांड बनवणं हे सोपं नाहीये. तर बघा सगळ्यांनी आम्ही बऱ्याच जणांनी नंतर ट्राय केलं आणि निष्ठाने सुद्धा ट्राय केलं आणि बघा तिने पण खूप सुंदर असं छान असं मडकं बनवलं. तर त्यानंतर जे दादा होते, आता मगाशी जे मी तुम्हाला दाखवलं की जे आम्हाला इथे सफारीसाठी वगैरे घेऊन आले होते, तर त्यांच्या घरी ही अरेंजमेंट असते की तिथे सगळ्यांना ते बोलवतात जेवणासाठी रात्रीच्या. आणि एकदम अस्सल घरगुती जेवण म्हणजे बाजरीची भाकरी, तूप लावलेली, त्यानंतर कढी, भाजी, 2 भाज्या, भात आणि एक लसूण आणि अशी एक चटणी होती स्पेशल त्यांची. तर सगळ्यांना खाली पंगतच बसवली होती, पण हे सिनियर सिटीजन्स आहेत, त्यांना खाली बसता येत नव्हतं, त्यामुळे त्यांना वरती बसायला दिलं होतं. पण इथे गरीब श्रीमंत असा भेद न करता सगळे एकत्र बसून हे जेवण जेवतात. आणि हॉटेलच्या जेवणाला सुद्धा जी सर येणार नाही ना, तितकं टेस्टी हे जेवण होतं. खूप छान. आणि ते वाढतही इतके प्रेमाने वाढत होते ना ते, की आणखीन ते म्हणजे पोटात जागा नव्हती, इतकं पोट भरलं होतं गच्च. ते ह्या दादांचं घर आहे ते. आणि आता इथलं सगळं झालं आणि त्यानंतर आम्ही आता म्हणजे आता निघतोय. तर हे खूप छान प्लॅन आहे वीणा वर्ल्डचा. मला हे खूप आवडलं की इतर गोष्टी तर सगळेच दाखवतात, पण हा खरंच खूप छोट्या छोट्या गोष्टी आणि याच्यातून इतका चांगला एक्सपिरियन्स मिळतो ना, इतकी चांगली माणसं मिळतात, ते खूप भारी वाटलं. तर इथून आता आम्ही निघालो, तर इथे खूप छान छान घरं बघायला मिळतात जाता जाता. आणि त्यानंतर बघा असं प्रत्येक ट्रिपला सकाळी, संध्याकाळी, मधल्या वेळी तर इथे असे म्हणजे जे गाईड आहेत, टूर मॅनेजर असतात, तर ते आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये सांगतात की काय प्लॅन आहे, आजचा काय प्लॅन आहे, उद्याचा काय प्लॅन आहे. तर त्याच्यानुसार ते बरं पडतं आपल्याला की कसं काय करायचं. तर आता जस्ट आम्ही आलो हॉटेलला रिटर्न. किती वाजले आता? 8:30 झाले. आता 8:30 झाले. थोडंसं लवकर आलो ऍक्च्युली, नाहीतर उशीर झाला असता आम्हाला. पण भरपूर फिरलो एक दिवसात. म्हणजे जेव्हा आपण घरी असतो तर थंडी खूप येते, म्हणजे नाक शिंकरायला लागले आता, एवढी थंडी होती. आणि म्हणजे असं बघायला गेलं, मला बोलायचं होतं की एका दिवसात आपण घरी नुसतंच बसून टाइमपास करतो, पण त्या एक दिवसात आपण खरंच किती काय करू शकतो हे जेव्हा आपण बाहेर येतो ना, तेव्हाच म्हणजे मला तरी रिअलाइज होतं की एक दिवसात आपण किती साऱ्या गोष्टी करू शकतो, किती साऱ्या गोष्टी बघू शकतो. तर आज आम्ही जो त्यांचा म्हणजे जोधपूरचा जो सांस्कृतिक भाग होता, त्यातलं थोडंफार म्हणजे आर्ट अँड क्राफ्ट, पॉटरी म्हणा, म्हणजे छान छान मडकी अशी बनवली, म्हणजे मातीच्या भांड्यांचं ते बनवलं. ते काय क्राफ्ट अँड आर्ट करतात, कारण इथे शेतीचा भाग तेवढा नाही आहे, शेती तेवढी पिकत नाही. तर त्यामुळे लोकांचा मूळ जो बिझनेस आहे किंवा व्यवसाय आहे तो आर्ट अँड क्राफ्टवरती किंवा टुरिझमवरतीच जास्तीत जास्त डिपेंड आहे. तर त्याच्यामुळे बाहेरचं तर आपण बघतोच, पण म्हणजे जिथे आपण जातोय त्यांचं नॅचरली ओरिजिनली ते लोक काय करतात, तर हे काम बघणं आणि ती माणसं बघणं किंवा त्या माणसांचं प्रेम बघणं, हे इथे छोट्या छोट्या गोष्टी बघितल्या ना तेव्हा जास्त रिअलाइज होतं. बाकीचं जे ते हिस्टॉरिक वगैरे आहे ते तर आपण नेहमी म्हणजे कधी आलो तर बघू शकतो, पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खरंच मिळणं खूप कठीण आहे. ते जेवण किती भारी होतं, खूप छान, खूप छान, खूप खूप मस्त होतं, खूप मस्त होतं, म्हणजे खूप भारी वाटलं आम्हाला ना. नाही, बाजरीची भाकर खाल्ली खूप दिवसांनी, म्हणजे आपण खातोच घरी, पण इथं जी बनवली होती ती वेगळीच होती पद्धत. आणि तूप वगैरे लावून बनवतात. आणि ते वाढण्याची त्यांची पद्धत, बोलण्याची पद्धत
खूप मस्त. मला खूप म्हणजे तो जो भाग, ते जे पार्ट आहे ना जेवणाचा वगैरे, मला खरंच खूप आवडला. म्हणजे पैसे असू दे किंवा बिझनेस असू दे, पण एवढ्या आवडीने एवढ्या प्रेमाने सर्वांना जेवायला वाढणं घालणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामुळे ते पण त्यांची फॅमिली पण खरंच खूप छान होती, सगळेच मस्त होते. तर असा आजचा दिवस, आमचा पहिलाच दिवस पण खूप छान गेला है ना. आता उद्याचा दिवस अजून कसा आहे माहित नाही, कारण आता लवकर झोपायचंय. उद्या सकाळी 6 वाजता उठायचंय, 7 वाजता ब्रेकफास्ट करायचंय आणि परत 8 वाजता आम्हाला निघायचंय. तर आता मला अजून आपला आजचा व्हिडिओ सगळे व्हिडिओ मला एडिट करायचे आहेत पहिले, त्यानंतर मग तुम्हाला ते व्हिडिओ बघायला मिळतील उद्या. तर ते सगळं आटपून, आता इथे वायफाय पण नाही आहे वरती, तर त्यामुळे मला खाली जावं लागेल हॉटेलच्या इथे, तिथे जाऊन मला व्हिडिओ अपलोड करावा लागेल आणि त्यानंतर तो तुम्हाला व्हिडिओ उद्या येईल. तर असं सगळं आहे. आणि आज खूप प्रचंड थकलो आहे ना. रात्री पण ऍक्च्युली रात्रीपासून झोप नाही झाली येण्याच्या धावपळीत. आज पण दुखायला लागले, कारण सकाळी उठल्यापासून आपण सामान उठून इकडे तिकडे चालूच आहे. आणि नवीन ठिकाणी ना, म्हणजे असं जरी रेस्ट करायला मिळालं पण तरी पण शांत झोप अशी येत नाही. रात्री पण माहित नाही शांत झोप येईल की नाही, कारण नवीन जागेवर लगेच झोप येत नाही. मला तरी येतच नाही नवीन ठिकाणी. तर बघू आता काय होतं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आणखीन तुम्हाला काही माहीत असेल इथलं तर ते पण, म्हणजे जे जाऊन आले असतील वगैरे, तुम्हाला काही माहिती असेल तर ते पण आम्हाला नक्की सांगा. आणि असं छान छान बघत राहा. नवीन आणखीन मी तुम्हाला जे बघेन ते मी तुमच्यासोबत नक्कीच एक्सप्लोर करत राहीन. नक्कीच तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगत जाईन. तर चला आता आम्ही झोपतो लवकर, सकाळी लवकर उठायचंय. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.